हॅलो 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती वाटतं ना तुरेवाल्याची वारी झाली सुरू. अरे तुरेवाला अशीच पाहिजे दादा. बोल अजून ठेवून दे काय भारी भारी आणले गाणी. हॅलो 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 काय आलं की सुरबीर असतात सगळी. सुरुवातीला टायटल विटल आपल्या काय भावकीत जमत नाही. आपल्या जमत अरे आपला गावठी रमत व्हायचा इकडनं आवाजाला बोलता. तर मंडळी आज हा 7वा कार्यक्रम आणि या 7व्या कार्यक्रमामध्ये देखील एखादा कार्यक्रम सुटला तर बाकीचे सगळे हाऊसफुल आहेत. हे सगळं श्रेय माझ्या शक्तीपुराचं, नटेश्वराचं, रंगदेवताचं, जागे मालकाचं आणि आयोजकांचं. आज प्राणीमित्र मंडळ यांचं हे पहिलंच आयोजन, पहिलंच नियोजन. काहीच माहिती नाही त्यांना या आयोजनाचं आणि तरी देखील फार कमी कालावधी असताना त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. आज माणसात माणूस नाही, गरजेपुरता नंबर सेव्ह करणार, कधीतरी आठवण काढणार, जरा कुठं वाटलं ओळख चांगली आहे, स्वार्थ आहे त्यावेळेला फक्त जवळ येणार. बाकी आपलं असं कोणी नसतं. मग आपलं कोण असतं? मुख्य जनावरांना एकदा प्रेम लावून बघा, अगदी गोंजारून बघा, ते आयुष्यभर कधी आपल्याला विसरत नाही, आपल्यापासून दूर जात. आणि हे संवेदनशील माणसं, प्राण्यांना पाप पुण्य कळत नाही, त्यांना फक्त दायित्वाचा धर्म आहे आणि त्या दायित्वाच्या धर्मातून जे आपुलकीचा लढा होता त्या प्राणी मात्रांची, या प्राणीच्या मांदियाळीमधली ही मंडळी आयोजक तुम्हाला संवेदनशील मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागतम स्वागतम सुस्वागतम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 14 वर्षाचा दाता, ह्या लोककलेचा परमेश्वर माझा गणपती बाप्पा, आई शारदा माता, या अखंड महाराष्ट्राचा दैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज, त्यांचा हा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाणारे आणि हा महाराष्ट्र रत्न आहे ते शाहू फुले आणि आंबेडकर. बंधारा होळकर, चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर. या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे. त्या संतांच्या मांदियाळीला संत माळूमामांना नमस्कार करून माझ्या गावचं काम करू आई नवलाई देवी, आई विठ्ठलाई देवी, राज्याचा धनी केदारली देव चव्हाटा, नटेश्वर, जागे मालक, रंगदेवता, माझा मूळ घराणं बाबूराव जयशंकर यांचे बबन विशाल, गणेश भिकाजी, बाब्या राजाराम, गंगाराम प्रभाकर यांचा विशिष्य धनी देवलोकाच्या कृपेनं नवलाई देवी नाथ मंडळ युनिसेफ धनगरवाडा शाखा, जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळचे कोंडवाडी यांच्यासोबत मी तुमच्या चरणाची भूमस्तकी लावत माझा भोवतीपटू संदेश ओके, अतुल इंद्रकर, मी मोठा अजित चव्हाण, बेंजोला माझा अमोल माझा रोहित टिके बॅटला आणि माझा साऊंडसाठी माझा राजूला पाहिजे. तुम्हा सर्वांना मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी अनेक शाहीर आलेले आहेत, त्यामध्ये माझे कायम आवडते शाहीर, एक प्रतिस्पर्धी म्हणून निर्वायला आवडणारे शाहीर विजय कोळेकर आलेले आहेत. तुम्हाला शाहिरी मनाचा मुद्रा या तुऱ्याकडून. तर शाहीर आता बारे माझे राजाभावांचे, पण
पण तुम्हाला एक कायम सांगेल की आज शक्तिपुऱ्यानं नटेश्वरानं तुम्हाला भरभरून दिलंय। आज आमचा असा शाहीर आहे की आनंद भाऊकांकडे आमचा 30 लाखाच्या गाडीतून फिरतो, तुम्ही फॉर्च्युनरमधून फिरता। आज पटकन दिलं परमेश्वराने तुम्हाला, पण एकच या तुऱ्याच्या साथातून सांगणं आहे, तुम्ही शक्तिपुरा कधी सोडू नका। विजय कोळेकर आम्ही काय म्हणतो की नव्या नवरीला ज्याप्रमाणे नटवावं तसं कलगीला नटवणारा आमचा शाहीर आहे विजय कोळेकर। तर तुम्ही कृपया भाऱ्या सुरू ठेवा, 1 करा 2 करा पण भाऱ्या करा। विजय कोळेकर या ठिकाणी आलेले आहेत। माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांचे वाचतात विजय बुवा निकम मानाचा मुद्रा, आमच्या राजेश बुवांवर मानाचा मुद्रा, वेदांत जाधव आहेत, माझा पाठीराखा शशिकांत मांडवे आहे, चलगेवाले बलराम तांबे आलेले आहेत, अक्षय डफले आहेत, सर्व युट्यूबर्स आहेत पोरांची, त्यानंतर शाहीर तानाजी वलगे आहेत। आज ज्यांची आमच्यासोबत वारी होती ते उमेशदा पडेलकर, काही कारणांमुळे आमच्या राजेश बुवांना वारी गेली आहे, तर आमचे पडेलकर बुवा पण गावावरून आलेले आहेत। त्यानंतर पन्हाळे गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे वसंत इंदुरकर, आमच्या राजेंचे बाबा अशोक गुरव आहेत, निखिल गुरव बंटी माझा मित्र कुटुंबाचा हाल आहे, राजेश इंदुरकर आहेत। आणि प्राणी मात्र जे चौघांनी महत्वाची भूमिका बजावली, सुरेश गोरे दादा, अशोक जोशी, संतोष बापर्डेकर, संदेश मांडवकर, मला सर्वांना मानाचा मुलगा करून, सुनील जावल आहेत, प्रदीप गोरे आहेत, आमचे खेळवडना गोरे साहेब पण आलेले आहेत, सर्वांना मानाचा मुलगा करून गोवांना पण केलेला आहे। आता डायरेक्ट सुरुवात करूया शरण तो जमी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना। सद्गुरूंचा स्तवन गायला मी तुरेवाला मला देखील तो अधिकार आहे, मी देखील सद्गुरूंचं स्तवन गातो। शाहिरांना फक्त सूचना करेन की शाहीर ज्या परमार्थातून तुम्ही येता, धन निरंकार हा जगात पोचलेला एक भव्य दिव्य परमार्थ आहे। एक दिवस धन निरंकार ह्या परमार्थावर तुम्ही स्तवन गावं, लोकांच्या गळ्यातले काही तुम्ही आहात, आणखी बना, प्रयत्न करावा, खूप छान सुंदर स्तवन होऊ शकतं, पुढच्या वेळेला प्रयत्न करा। सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था, सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था, कृपावंता भगवंता हो श्री गुरुदत्ता, कृपावंता भगवंता हो श्री गुरुदत्ता।
माझ्या स्वामी समर्था सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था कृपावंत भगवंत हो कृपावंत भगवंत हो श्री गुरुदत्ता गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था शरण तुम्हाला देवा आशीर्वाद द्यावा लोभ बसावा तुमचा स्पर्श व्हावा लोभ बसावा तुमचा स्पर्श व्हावा लोभ बसावा तुमचा स्पर्श व्हावा शरण तुम्हाला देवा आशीर्वाद द्यावा लोभ बसावा तुमचा स्पर्श व्हावा लोभ बसावा तुमचा स्पर्श व्हावा लोभ बसावा तुमचा स्पर्श व्हावा असं तुमचं होतो आता दर्शन घेता असं तुमचं होतो आता दर्शन घेता सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था अक्कलकोट ग्रामी स्वामी तुमचा निवास समाधीत बसले साक्षात वास समाधीत बसले साक्षात वास समाधीत बसले साक्षात वास अक्कलकोट ग्रामी स्वामी तुमचा निवास समाधीत बसले साक्षात वास समाधीत बसले साक्षात वास समाधीत बसले साक्षात वास विकसना विचरणी तुमच्या देवी तुम्हाला विकसना विचरणी तुमच्या देवी तुम्हाला सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था कृपावंत भगवंता हो श्री गुरुदत्ता कृपावंत भगवंता हो श्री गुरुदत्ता सद्गुरुनाथा माझ्या स्वामी सद्गुरुनाथा माझ्या स्वामी समर्था बोल श्री गणपती गजानन देवी अखंड हरदासवलीचा बोल तू अखंड बाबू रंगले घराण्याचा विवा शंकर नारायण गुरव गणेश भिकाजी बाबा राजाराम धनीदेव डोंगर देवा तुझा गणपती बाप्पा
गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट, गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंट, शशी गोवर्धन माऊली बोललो, मला आठवत नाही बाबा बोललो का, आणि बोललो असो काय नाही सॉरी, परत मी बोलणार नाही, मग गलती से मिस्टेक हो गया. अहो तुम्ही काय पाकिस्तान मधला आहे की इराण मधला आहे का? हे आमच्या रत्नागिरीतलं, आमच्या खेड्यातलं, आमच्या कोकणातले, आमचा हा एक दीड जिल्ह्यापुरता आमच्या शक्ती सुद्धा, आमचं शाहीर पण तिथलं, प्रेक्षक पण तिथलं, आमचं आयोजक पण तिथलं. जाताव कुठं आणि काही गोष्टी बघा, हे आगावगिरी कशी करू जमत या शक्यतोवर आगावगिरी. जरा कुठं आवाज आहे, जरा माईक हातात आला, टोप्या घातल्या, ड्रेस घातलं, हे दोन हे जसं पावसात बेडूक पेडक्या येतात तसंच ह्या जागा नाही. खुशारक्या मारून तुम्ही जाणार कुठं, मी कुठं जाणार. त्याच्यामुळं काही गोष्टी चुकल्या असेल तर पुन्हा काय माय सॉरी. परवा मला बुवा आईला मी बोललो आणि मग नंतर मला तेव्हा लक्ष होतं, पण मग बाकीच्या गोष्टीचे एक शब्द ते बोलले आणि झाला इथं लागला हवं आपल्याला, मग माझं लक्ष तिकडे गेलं. मग नंतर मला पाठवला मी मोबाईलवर, राजेश भाऊ मला आईला मी बोललो आणि बायको बाजूला माझ्याकडे बघतो अगं म्हटलं प्रेम आहे त्यात काय एवढं. राजेश बुवाचं बोललं राहिलं मी दुसरं कोण नाही बोललंय तर अशा सगळ्या गमती. तर राजेश बुवा एक नंबर गण गायला तुम्ही. गणामध्ये आई किंवा बाप नाता आलं की गण असं समृद्ध होतो. पण जप्त कष्ट त्या चालू माहीत सांगितलं मी. अरे पुसून ठेवलंय देवारानं, पुसून ठेवला देवाराणी, रंगून ठेवलंय पाट. आई गायली शाही नाही. अरे पुसून ठेवलंय देवारान, रंगून ठेवलंय पाट. हट्टा सुन्या बापानं माझ्या सजवून ठेवलंय थाट. सार घरदार पाही वाट, सार घरदार पाही वाट, आता उगवेल सोन पहाट. सार घरदार पाही वाट, आता उगवेल सोन पहाट. आता उगवेल सोन पहाट. ठेवलंय देवाला, ठेवलंय पाट. ठेवलंय देवाला, ठेवलंय पाट. तुम्ही आई गायली गाणं, तुम्ही बाप गायला. अरे हा तात्विकवाद, तुमची चाल दिली देण्याचा प्रयत्न केला. अरे कुठं जाता तुम्ही पहिल्यावर ते असे शब्द वापरून ह्याव करून. अरे तुम्ही अशी करून तरी बघा वारी. मी तुम्हाला एक शब्द न बोलता वारी करून दाखवतो. कशी करतात तुम्ही पण तुम्हाला दाखवतो. आज एक जोक आणला पण नको हे युट्यूब आल्यानंतर मग गडबड करतात. आता गण घेता घरी पेटते चूल, बाप्पा तुझ्या मुळं घरी पेटते चूल. माझ्या झोपडी कया सुखी बाया कोमुल. घरास आलं घरपण देवा भासते रे गोकुळ. आशीर्वादाची देते प्रचिती, जा
जास्वंदाचे फूल साहिल गोरे यांच्याकडून बाळूमामाच्या गाण्यासाठी फरमाईश 200 रुपये घेऊया आपण नंतर. आणि शाहीर बलराम तांबे माझे प्रतिस्पर्धी कायम असतात, माझे मित्र आहेत. या गाण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. आणि निखिल गुरव माझा मित्र, यांची फरमाईश आहे की पौत बांधायचं घ्या.
तुलेवाले शाहीर कैलासवासी चंद्रकांत गणपत कालकर मावळे यांच्या स्मरणार्थ नांदायचं आणि सुखानं नांदायचं, नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं, गाव देवाच्या हुकमानं नातं नव्यानं सांधायचं, भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही गाव देवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं आणि सुखानं नांदायचं गणाला, पवत बांधायचं. वेळ झालेला आहे. कृष्ण वापर्डेकर गाव भेड 100 रुपयाचं पारितोषिक. कैलासवासी अनाजी शिगम गाव भेड यांच्या स्मरणार्थ राम शिगम मावळे. अरे आता बुवानी म्हणाली घरात जायचं आणि दाबून खायचं, माहिती दाबून खायचं. आणि वर म्हणतात 9 लाख काही तुझ्याकडे असताना तू माझ्याकडे कसा काय येतोस, आमच्याकडे कसा येतोस, गवळ निघून. ह्या शक्तीवाल्याने, या कलगीवाल्याने एक तरी ग्रंथात असा उल्लेख दाखवायचा की गवळण किंवा राधा असं कृष्णाला बोलले, हा मडकी फोडू नकोस, छेड काढू नकोस, पण आमचं दही दूध खाऊ नकोस, तुझ्या घरातला खा. एक तरी संदर्भ आणून दाखवायचा, मी मान्य करेन. कारण त्या ज्या राधा होत्या, ज्या गवळणी होत्या, त्या स्वरूप होत्या. आणि त्या स्वरूप अशा होत्या की 7व्या अवतारातल्या त्या 8व्या अवतारात आल्या आणि त्या श्रीकृष्णानं, गोविंदानं, त्या कान्हानं त्यांच्या घरात यावं. ते अशिलदान वरून वरून दही दूध लोणी तूप होतं, मात्र ते परमार्थिक अशिलदान तू खावं आणि आमच्या आयुष्यात बरकत देऊन आम्हाला तुम्ही मोक्ष द्यावा. आणि जर त्या कान्हानं फक्त घरात दही दूध लोणी खाल्लं असतं, त्यांना मोक्ष कसा भेटला असता. बरं शाहीर, आज मी तुम्हाला असंही बोललो असतो की माझ्या घरातलं मी खाणार आणि तुझ्या घरातलं मी दाबून खाणार, पण मी त्या अर्थानं मी म्हणणार नाही. मी परमार्थिक तुम्हाला भाग देतोय, ऐकून घ्या. माझी परमार्थी राधा, शायरांची चाल, शायरांचा भाग. माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून, माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून, म्हणे ये रे कान्हा घरी, ती वाट बघायची. म्हणे कान्हा ये रे घरी, झारे दही दूध खाऊन, माझी परमार्थी राधा, माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून, माझी परमार्थी राधा थकली वाट पाहून, म्हणे रे कान्हा घरी, झारे दही दूध खाऊन, म्हणे रे कान्हा घरी, झारे दही दूध खाऊन, म्हणे रे कान्हा घरी, झारे दही दूध खाऊन. चालूच आहे तो अजून खटला, मॅटर सांगतो नाही तो मिटला, जाशील आयुष्यातून उठून, धमकी येईल कधी कुठून, भाई आलो सूत्र आतून. चाल बुवा घ्या. प्रकार समजा पाहिला सासून, अरे गावाला साऱ्या आलं दिसून, अरे प्रकार समजा पाहिला सासून, गावाला साऱ्या आलं दिसून, पोर दमली सारी हसून. मला लांडोर म्हणता सारखं, हे लांडोर हरकत नाही, पण लांबोर आहे बुवा. अरे प्रकार समजा पाहिला सासून, अरे गावाला साऱ्या
पुसून आता उपयोग काय मग रोसून काना गेला चाटून पुसून काना गेला चाटून पुसून उपयोग आता पुसून प्रदीप जगाळ माऊली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या माझ्या बाल कलाकारांसाठी. या हा बघा पोरगा ही लोककला कशी पुढे जाते बघा. इंग्लिश मीडियमला आहे. एवढं आता कामोरे बोलले आता 14 कार्यक्रम असणार काय त्याला अजिबात त्याला नाचता नव्हतं. मुंबईला जन्मलेला पोरगा पण वाघमळाची कृपा केवढे, नटेश्वराची कृपा केवढे आणि ह्या पोरगाला काय कमी पडेल काय. नटेश्वराच्या साजात नाचलेला आहे त्याने जर अभ्यास केला. अशी माझी कोलवाडीची शाखा 500 रुपये नंतर देतो त्यानंतर. शेळंबेश्वर नाथ मंडळ शेळी पुणेवाले तालुका भोर जिल्हा पुणे. अरे वा 301 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद पुणेकर. त्याचप्रमाणे श्रीक्षा विकास शिगम. हॅलो आजकाल पोरांची नावं किती कठीण ठेवलं. आमचं बरं विकास राजे पप्या श्रीक्षा. आता आमच्या आई मनात आम्हाला काय म्हणेल सांगा. छान आहे नाव श्रीक्षा विकास शिगम गाव भेड यांच्याकडून 101 रुपये. रियांश रमेश आग्रेबो यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक. श्रीक्षा मला पण खूप सारे आशीर्वाद शुभाशीर्वाद. बुवांचा प्रश्न आहे. बुवांचा प्रश्न तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, आमच्या वस्तादाला पण माहिती आहे. तर कोणत्या सद्गुरूने साडीचोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय. नारायण म्हणून सोडून सांगावं. तर शाहीर पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. सद्गुरू
गुलाबराव महाराज यांनी साडेचोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं. ते स्वतःला संत ज्ञानेश्वरांची मुलगी आणि भगवान कृष्णाची पत्नी म्हणायचे. ग्रंथाचा आधार आहे सद्गुरू गुलाबराव आत्मचरित्र. बघा पटतंय काय? आणि आज माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे. तर शेती करताना कमरेला आकडे मोती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं? भगवान शंकर आणि श्री खंडोबा सोडून सांगायचं. आणि शाहीर आमच्या प्रश्नाचं उत्तर धरणी माता अध्यात्म किंवा धरणी माता महात्मे या ग्रंथात तुम्हाला उत्तर मिळेल. तुम्ही प्रयत्न करावा. आणि साहिल गोरे यांकडून पुन्हा एकदा बाळूमामाच्या गाण्यासाठी फरमाईश आलेली आहे, ते घेऊया. एक जोक आठवडा झाला पण एक आठ आहे युट्यूबला टाकणार. गेल्या वर्षी मला फरमाईश जोक आल्या, नंतर मग काही लोक म्हणून असतात गंमत काय ते पण बसा काय झालं माहिती आहे? वाईट गाण्यापेक्षा ह्या तुम्ही मनोरंजनासाठी आले ना, मनोरंजन करून द्यायचं. हा जोक कोणाला माहिती पण असेल. आमच्याकडे होतं नमा आणि सुडा अग्नी पेटलेला राजा आणि राजाला हरवलं. आणि राजा फक्त बायकोला घेऊन राणीला घेऊन अरण्यात निघाला. आणि ते अरण्यात दाखवायचं वाघ बी मध्ये सिंह बिंह सगळं असं. आणि याचा डायलॉग झाला सुरू, राणी साहेब आमच्या मागून या ठिकाणी व्याघ्राची शक्यता आहे. आपली महाराणी आपली पदर देऊन हो राजे असं झालं. या भव्य दिव्य अरण्यात व्याघ्राची शक्यता आहे, म्हणजे वाघ असू शकतो. आणि वाघाची एंट्री पब्लिक तुमच्यासारखं माझ्याकडे तोंड करून आणि वाघाची एंट्री मागणे येणार. शैली वाजवली, मृदुंग वाजला, एंट्री होणार ना आता वाघाची झाले. या राणी साहेब आमच्या मागून आहे. पुन्हा अरण्यामध्ये आज झालं सुरू आणि वाजवायला सुरुवात केली. वाघान अशी पोच घेतली. वाघू पद्धतशीर मोठा आटकीचा बसला, उडी घेणार. तेवढ्या 4-5 कुत्र गावातलं तर बघित वाघाकडे, वाघ बघित त्यांच्याकडे. बरं ह्यांना सवय ना तिकडं वाजवायला सुरुवात केला नाही. आता येईल वाघ, आता वाघ उडी घेतली तर झाला फरशा. देवाचं नाव घे, देवा मुसोबा होतो. आणि म्हणे काय माहितीये, हे मी वाघ नाही आहे, मी माणूस आहे. कुत्र ऐकलं अरे कधीचे भेटले आलं तरी झालं. ह्या वाजून झालं. ह्या परत म्हणतो राणी साहेब त्या अरे म्हणतो कसला वाघ आहे तरी कसलं काय. अरे फाडून शाप खाला. ह्या युट्यूबला नको पाया पडतो. मनोज शिगम, राकेश धावडे परम मित्र आमचे 201 रुपयाचं पारितोषिक. राजन शांताराम कदम गाव भेळ. आज भेळची मंडळी अनेक आहेत. बापार्डेकर आहेत त्यांच्यासोबत आहेत. राजन शांताराम कदम माऊली भेळवरून 500 रुपये आले. आणि त्याचप्रमाणे दशरथ शिगम माऊली मोठ्या भाई पुन्हा एकदा मला वाटतं भेळचीच मंडळी 100 रुपयाचं पारितोषिक. एक फरमाईश आहे घेतो. नाम घ्या रे 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 त्या घोंगडीवाल्याचा हो त्या मेंढरवाल्याचा माझ्या बाळू मामाचं हो माझ्या बाळू मामाचं नाम घ्या रे नाम घ्या रे नाम घ्या
थोडी सोबे टोकाची गाणी तुम्ही जी सांगता ना शानपण त्याच्याबद्दल म्हटलं. एकदा म्हणतात ना तुम्ही त्याच्या धमकी ऐकताय. माझ्या नादात लागू नका, टाकीन कपडा फाडून म्हटलं एकदा काय तर भाऊन दे ना, त्याच्यासाठी म्हटलं होतं तुम्हाला, बाकी काय नाही. बघू तरी तयारी आपली काय म्हणतात मारीन एकदा मारून तरी बघायला काय तर सोक्ष लागेल असं बोललो तुम्हाला. आणि दुसरी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सारखं सुरुवातीला म्हणता ना तुमच्या कानात कोणतरी काही संतोष कलापते वा कृपया सारखं ते नाव काढू नका. एकदा झालं होते गैरसमज झाला असेल काय सरकार त्यांना पण वाईट वाटतं, तुमचे मित्र आहेत ते असे बोलून तुम्हाला दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा देऊन काय टोकाची गाणी गायची गावा. आता ते भोकाचं बंद केला ना, आता टोकाचं बोलतात. तुम्हाला शुभेच्छा. आणि मी आज स्टेज मध्ये गायलोय तसं मी सुरुवात आहे म्हणतात मी बेसूर आहे काय बाबा काय माहिती एवढ्या फरमाईशा तरी बेसूर म्हटलं. दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आय लव्ह यू राजू बाबा. थँक्यू. Yeah.